नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी आंतरभारती मराठी या पाठ्यपुस्तकातील एक पाठ बघणार आहोत। त्या पाठाचे नाव तुम्हाला ह्या चित्रावरून लक्षात आले असेल। ह्या चित्र कशाचं आहे तर मोर, ज्याला इंग्लिशमध्ये आपण पीकॉक म्हणतो, हा आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आला आहे। आणि हा घोषित करण्यामागे त्याच्यामधील असलेले विविध वैशिष्ट्य गुण त्याला म्हणजे प्रभावित केले आणि त्याच्यामुळे जे भारत सरकार आहे त्यांनी याला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केला। तर आपण आज कुठला पाठ बघणार आहे? त्या पाठाचे नाव आहे मोर। आज आपण मोर हा पाठ बघणार आहोत। त्याची सुंदरता तुम्ही इथं बघू शकता। त्याची जो पंखाची छटा आहे ती तुम्ही इथं बघू शकता। किती सुंदर पद्धतीने त्यांनी मोरांची छटा इथे दिलेली आहे। तर चला बघूया पाठ। मोर हा पाठाचा आज आपण भाग 1 बघणार आहोत मित्रांनो। हा पाठ लिहिलेला आहे पा पी घरत। या लेखकाचं नाव आहे पा पी घरत। त्यांनी हा मोराविषयी जो पाठ आहे त्याची संपूर्ण माहिती या पाठामध्ये देण्याचं काम त्यांनी केलेलं है। तो ये जो पाठ है जो पा पी घरत इन्होंने लिखा है, इसमें उन्होंने मोर पर आधारित जो भी जानकारी है उसे इसमें हमारे साथ साझा की है। चलो देखते हैं। तो मोर पा पी घरात ज्येष्ठ लेखक आहेत एक। त्यांचा जन्म 1931 मध्ये झालेला आहे। त्यांची आपली वनश्री, आपले वैभव, आपल्या लोकमाता आणि पिके, महान शिष्य एकलव्य, नेहरू नक्षत्रालय, आई आली आहे, आदिवासींचा माता, भूमातेचा कोप, भूकंप, हिरवे सोने, महाराष्ट्र देश महान, वन्य पशुविषयक समज गैरसमज इत्यादी पुस्तके त्यांची आजपर्यंत प्रकाशित झालेली आहे मित्रांनो। ठीक आहे। तर प्रस्तुत पाठात आपण काय बघणार आहोत? तर प्रस्तुत पाठात लेखकांनी वन्य पशुजीवी ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे। म्हणजे ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे। जे ही वन पशु पक्षी आहे ती आपली राष्ट्रीय संपत्ती आहे व त्याचं रक्षण करायला हवे असा संदेश या पाठात दिलेला आहे कवीने। जो पा पी घरत आहे त्यांनी असा संदेश दिला आहे, जे ही आपल्या भारत देशामध्ये राष्ट्रीय संपत्ती आहे वन पशु म्हणून, त्याचं आपण रक्षण केलं पाहिजे, त्याचं संवर्धन केलं पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे। मतलब उन्होंने बताया कि इस पाठ में कि जिस प्रकार से हमारे पशु पक्षी है वो हमारी राष्ट्रीय संपत्ति है, वो और उनकी हमने रक्षा करना चाहिए, उनको हमें बचाव करना चाहिए। तसेच मोर ह्या पक्षास राष्ट्रीय पक्षी असा खिताब कसा मिळाला यामागील इतिहास उलगडून दाखवला आहे। म्हणजे ह्या पाठामध्ये त्यांनी असं दाखवलं आहे की मोर हा ह्या पक्षास राष्ट्रपक्षी हा खिताब म्हणजे एक प्रकारचं ते त्यांना मिळालेलं पारितोषिक, पुरस्कार, ठीक आहे, इज्जत, पारितोषिक किंवा पुरस्कार, ठीक आहे, हे कसं मिळालेलं आहे त्याच्याबद्दल मागचा इतिहास पूर्ण त्यांनी यामध्ये उलगडून टाकण्याचा प्रयत्न आपल्याला करून दाखवलेला आहे। तर चला आता पाठाची सुरुवात करूया। आपल्या देशात हजारो पक्षी असताना पक्ष्यांचा राजा म्हणून निवड होण्याचा मान मोरालाच का मिळाला अशी शंका अनेकाच्या मनात आली असेल। म्हणजे प्रत्येकांना डाऊट असेल की आपल्या देशात तर विविध प्रकारचे पक्षी आपल्याला आढळून येतात आणि त्यांचे वैशिष्ट्य गुणही खूप सुंदरतेने कलात्मकतेने भरलेला आहे। तरी पण मोरालाच काय हा मान मिळाला अशी शंका सर्वांच्या मनात येत असेल। म्हणजे सबको ऐसे लगता है कि हमारे देश में तो काफ़ी प्रकार के पक्षी दिखते हैं, सभी बहुत सुंदर है, काफ़ी उनमें अलग अलग गुण हैं, फिर भी मोर को ही क्यों चुना गया, ऐसी लोगों के मन में एक डाउट आता होगा। तो राष्ट्रीय पक्षी म्हणून भारत सरकारने मोर ह्या पक्षाला मान्यता दिली यामागचा थोड़ा इतिहास है। मतलब जे भारत सरकार है उन्होंने मोर इस पक्षी को राष्ट्रीय पक्षी बोलकर, राष्ट्रीय यानी कौमी पक्षी बोलकर जो मान्यता दी, उसके पीछे थोड़ा सा इतिहास है। मतलब क्या कारण है जिसके कारण उन्हें जो मोर को राष्ट्रीय पक्षी देना उन्हें ठीक लगा, इसके पीछे थोड़ा सा इतिहास है और इस पाठ में हम उसी इतिहास को जानने की कोशिश करें। ह्या पाठामध्ये आपण त्याच इतिहासाला जाणण्याचा प्रयत्न करू की का बरं भारत सरकारने मोर या पक्षाला राष्ट्रीय पक्षीचा दर्जा दिलेला आहे। तर काही वर्षांपूर्वी जपान देशातील टोकियो या शहरात पक्षी संरक्षण विषयक विचार करण्यासाठी जगातील सर्व देशांचे
प्रतिनिधी जमले होते. म्हणजे काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. जपान एक देश आहे, अतिशय प्रगत देश आहे. त्याची राजधानी आहे, कॅपिटल आहे त्याची टोकियो. त्या ठिकाणी त्या शहरामध्ये पक्षी संरक्षण विषयक म्हणजे पक्षीच्या सुरक्षेच्या बाबतीत किंवा बचावाच्या बाबतीत एक परिषद तिथे निर्माण केली होती. जगातील सर्व देशाचे प्रतिनिधी जमले. प्रतिनिधी म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह, म्हणजे तिथले जो नुमाइंदे बनतो हिंदी में, वो वहाँ पर जमे हुए थे. रिप्रेजेंटेटिव वहाँ पे जमे हुए थे. कहाँ पर? टोक्यो में. क्यों जमे थे? कि पक्षियों का किस प्रकार से बचाव किया जा सकते है उसके बारे में चर्चा करने के लिए वो जापान में जो शहर है टोकियो, वहाँ पर वो जमे हुए थे. या प्रतिनिधींच्या सभेत प्रत्येक देशाने आपल्या देशातील एक विशिष्ट पक्षी पसंत करून त्याला राष्ट्रीय पक्षी किंवा पक्ष्यांचा राजा असे मान द्यावे असं सर्वानुमते ठरवण्यात आले. म्हणजे तिथे जमलेल्या प्रत्येक जेही प्रतिनिधी उमेदवार होते त्यांनी आपापल्या देशातील एका विशिष्ट पक्षीबद्दल तिथे आपली पसंती दर्शवली की बा आमच्या देशातील हा पक्षी अत्यंत सुंदर आहे आणि आमची अशी इच्छा आहे की याला राष्ट्रीय पक्षी म्हणून आमच्या देशाचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात यावा, असं मान द्यावा असं सर्वानुमते ठरवण्यात आले. तर प्रत्येक देशातील लोकांनी आपल्या आपल्या देशातील मतलब हर देश के लोगों ने अपने अपने देश में जो भी उनको सुंदरता और उसके विशेष कला गुण के आधार पर जो लगता है पक्षी उसके बारे में चर्चा कर उन्होंने ऐसा वहाँ पे ठहराया कि इसको हमारे देश का जो राष्ट्रीय पक्षी है उसको बनाना चाहिए. इस प्रकार से उन्होंने चर्चा की और उसमें ये सर्वानुमते म्हणजे एकमताने किंवा बहुमताने, सर्वमताने म्हणजे एकमताने किंवा बहुमताने, मतलब सभी उसके लिए राजी थे. ठीक है, आगे देखते हैं. या सूचनेचा उद्देश असा होता की वन्य पशु पक्षी ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे, तिच्या रक्षणाकडे आम जनतेचे लक्ष वेधावे. म्हणजे याचा हेतू काय होता? उद्देश म्हणजे हेतू काय होता या परिषदेचा? की जे वन्य पशु पक्षी आहे ते आपली राष्ट्रीय संपत्ती आहे व तिच्या रक्षणाकडे जे आम जनता आहे, आम म्हणजे सगळे लोक आहे, सर्व जनतेचं लक्ष वेधलं गेलं पाहिजे. त्यांनी पण त्याच्याबद्दल थोडा विचार केला पाहिजे. त्यांनी पण त्यांच्या संरक्षणासाठी थोडेसे कार्य केले पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. या सूचनेप्रमाणे सरकारने वन्य पशु पक्षीचे रक्षण करण्यासाठी नेमलेल्या समितीने या प्रश्नाचा सांगोपांग विचार केला. म्हणजे ह्या सूचनेप्रमाणे जे सरकारने वन्य पशुचे रक्षण करण्यासाठी जे समिती नेमली होती त्यांनी ह्या प्रश्नाचा त्यांनी सांगोपान याने सर्व बाजूनी विचार करणे, मतलब हर बाजू से उस चीज़ पर उन्होंने क्या किया? विचार किया. तर ह्याचा तुम्हाला वाक्यात प्रयोग येऊ शकते. सांगोपान विचार करणे म्हणजे सर्व बाजूने विचार करणे. तर हा प्रश्न तुम्हाला म्हणजे वाक्यात उपयोग येऊ शकते किंवा वाक्यात उपयोगाचे जोडे लावा जो येते त्याचा म्हणजे प्रश्नामध्ये सुद्धा ह्या बोर्डाच्या परीक्षेत येऊ शकते. तर पूर्ण त्यांनी सांगोपान सर्व बाजूंनी विचार केला आणि यांचं रक्षण कसं केलं पाहिजे त्याच्यासाठी जो समिती नेमली त्यांनी हा विचार केला. प्रत्येक राज्याचे अभिप्राय मागितले. अभिप्राय म्हणजे मत. अभिप्राय म्हणजे प्रत्येक राज्याचे, आपल्या जसे भारत देशात अनेक राज्य आहेत त्यांचे अभिप्राय म्हणजे मत मागवले व वृत्तपत्रातून अभिप्राय मागवण्यात आले. आणि मग आणखी अखबार जो होता है ना उसके जरिए भी उन्होंने लोगों के जो मत है जो अभिप्राय आहे ते मागवण्यात आले. आणि अशा रीतीने अनेक पक्षांचे नावे राजापदासाठी सरकारकडे पाठवण्यात आले. म्हणजे किसी एक ने ठहराया नहीं, तो सभी के तरफ से उन्होंने जो अभिप्राय है जो मत है वो मांगे और फिर सभी देश के लोगों ने अपने अपने हिसाब से उनको जो भी पक्षी ठीक लगता है उसका नाम उन्होंने वहाँ पर सजेस्ट किया और उसमें से उन्होंने कहा कि इनको राज्य पद के लिए हमारे तरफ से रखा जाना चाहिए. त्यात अभी उसमें कौन से पक्षी सबसे ज़्यादा इसमें आए थे? त्यात गरुड़, हंस, महासारंग आदि पक्षांची नाव येते. तर येते उसमें जो थे आपको बताया गरुड़ भी काफ़ी खूबसूरत भी है और काफ़ी चतुर है. हंस, महासारंग, तर ह्या पक्ष्यांचे नावं त्याच्यात होते. तर चलो इसके हम चित्र देखते हैं. हा हंस आहे. भरपूर लोकांनी विद्यार्थ्यांनी हंसला बघितलं असेल. किती सुंदर आहे, व्हाईट कलरमध्ये असतो, अतिशय सुंदर आहे. याला काही लोकांनी पसंती दर्शवली होती. दुसरा पक्षी बघूया.
हा गरुड आहे. गरुडाबद्दलही भरपूर लोकांनी मतं पाठवली होती की गरुडाला राष्ट्रीय पक्षी बनवा असं, म्हणून त्यांनी गरुड का भी नाम भेजे थे, जिसको आपण इंग्लिश में म्हणजे गरुड असे मराठीत म्हणतो. गरुडचे पण त्या नाम इंग्लिश में चील इसको, हिंदी में सॉरी चील इसको बोलते, तो इसका भी नाम उन्होंने भेजा था. इंग्लिश में इसको ईगल कहते हैं कि नहीं, तो इनका नाम भी भेजा था. फिर लास्ट जो पक्षी था उसका नाम भी, शेवटचा जो पक्षी होता तो महासारंग आहे. याची पण जे आहे नाव भरपूर लोकांनी पाठवलं होतं. किती सुंदर चोच आहे, त्याला कलर बघा किती सुंदर आहे. तर ह्या सगळ्या पक्ष्यांचे नावं विविध लोकांनी आपले मते त्याच्या वृत्तपत्राद्वारे सरकारकडे राजेपदासाठी पाठवण्यात आले होते मित्रांनो. ठीक आहे, तर आता आपण पाठाकडे वळूया. तर अनेक पक्ष्यांचे नावातून एक नाव निवडण्यासाठी अनेक कसोट्या लावण्यात आल्या. कसोट्या म्हणजे चाचणी. अभी इतने पक्षी के नाम है, इसमें से किसी एक पक्षी का नाम चुनना है, तो वो चुनना इतना आसान नहीं होगा. तो उसमें अनेक उन्होंने चाचनी टेस्ट किए, उसके बहुत ही उसमें टेस्ट रखे, अलग अलग उसमें क्राइटेरिया रखा कि इस प्रकार का होना चाहिए, ये होना चाहिए, वो होना चाहिए. तो उनमें चाचनी ऐसी नहीं कि बस सुंदर है इसलिए ऐसी नहीं, तो उसमें चाचनी उन्होंने रखी. त्या सर्व कसोट्यांमध्ये मोर उत्तीर्ण झाला. मतलब ये सभी कसोटी में मोर क्या हो गया, पास हो गया, उत्तीर्ण हो गया यानी पास हो गया. आणि राष्ट्रीय पक्षी म्हणून त्याची निवड करण्यात आली और राष्ट्रीय पक्षी बोलकर उसकी जो वो चुना गया पूरे इसमें, क्योंकि उसको सभी कसोटी में सभी टेस्ट में वो पास हो गया. इस वजह से वो राष्ट्रीय पक्षी बोलकर वो चुनकर आया. ह्या कसोट्या लावताना ऐतिहासिक प्रणाली, काव्याची पार्श्वभूमी, लोकांची आवड इत्यादी बाह्य कारणाबरोबरच रंग, शरीरसौष्ठ्य, कलात्मकता, कंठस्वर आदी पक्षी वैशिष्ट्यांचेही विचार करण्यात आला आणि त्यात राष्ट्रीय पक्षी हा मानाचा किताब देण्यास मोर हा पक्षी योग्य आहे असे ठरवण्यात आले. म्हणजे ह्या कसोट्या लावताना त्याची ऐतिहासिक म्हणजे काय होते मित्रांनो, त्याची जो हिस्टॉरिकल त्याचा जो इतिहास आहे त्याला तपासण्यात आला. म्हणजे त्याचा इतिहासात मग पद्धतीनं त्याचं काय परंपरा आहे, प्रणाली म्हणजे परंपरा काय त्याची ते जाणण्यात आली. काव्याची पार्श्वभूमी आहे का, त्याला कवितेची कोणती पार्श्वभूमी आहे का, म्हणजे त्याला भूतकाळात काही त्याची नोंद आहे का, तशी कवितेमध्ये म्हणजे विविध कवितेमध्ये मोरांची नोंद आहे का, पार्श्वभूमी आहे का, लोकांची आवड त्याच्याबद्दल किती आहे इत्यादी पूर्ण बाह्य म्हणजे बाहेरून दिसणाऱ्या कारणावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर त्याचा रंग, त्याची शरीरसौष्ठ्य म्हणजे अंगकाठी, शरीरसौष्ठ्य म्हणजे काय ते अंगकाठी, त्याची बनावट, उसकी पूरी शरीर की जो बनावट है उसके देखा गया. कलात्मकता म्हणजे उसकी सौंदर्यता, जो उसकी सुंदरता है, खूबसूरती है, उसको देखा गया. कंठस्वर मतलब उसकी जो आवाज़, गले की जो आवाज़ है वो कितनी मधुर है, ये सब को जांचा गया. मतलब पहले रंग देखा गया, उसकी अंगकाठी देखी गई, उसकी खूबसूरती देखी गई, कंठस्वर, गले का आवाज़ आदी पक्षी वैशिष्ट्यांचा विचार करण्यात आला आणि त्यात राष्ट्रीय पक्षी हा मानाचा किताब देण्यास मोर हा पक्षी योग्य है ऐसे ठरवण्यात आले. और ये सब देखने के बाद उन्होंने ऐसा डिसीजन लिया कि इस सभी में मोर यही पक्षी सबसे ज़्यादा योग्य है और इसी को ही हमें राष्ट्रीय पक्षी बोलकर चुनना चाहिए. ऐसा उन्होंने सर्वानुमते असा त्यांनी निर्णय घेतला. आता भारत एक हिमालय प्रदेश सोडला, आपल्याला माहीत आहे भारत एक हिमालय प्रदेश सोडला तर भारतात सर्व प्रदेशात मोर पाहायला मिळतो. म्हणजे जो हिमालय प्रदेश है, जो जम्मू कश्मीर के ऊपरी भाग है भारत का, वो प्रदेश छोड़ दिए, वो भूप्रदेश छोड़ दिए हमने, तो सभी राज्यों में सभी प्रदेश में मोर देखने को मिलता है. म्हणजे सर्व राज्यात पाहायला मिळते मोर, फक्त हिमालय सोडला तर. भारत हा प्रामुख्याने उष्णकटिबंध प्रदेश आहे. आपको पता है कि भारत जो है वो उष्णकटिबंध प्रदेशामध्ये मोडतो. म्हणजे जो का बरं उष्णकटिबंध प्रदेशामध्ये मोडतो, कारण की जो विषुववृत्त जो आपल्या भारताचा मधून चालला आहे तो पृथ्वीचा एकदम जवळ असल्यामुळे तो उष्णकटिबंधामध्ये मोडत असतो. ठीक आहे, असल्याने मोर भारतात सर्वत्र पाहायला मिळतो. आपल्याला हर जगह हर राज्य में आपको मोर देखने को मिलेगा सिवाय हिमालय के. हिमालय के सिवाय ये आपको
फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागा भरा, याच्यामध्ये सुद्धा हा प्रश्न मित्रांनो येऊ शकतो. ठीक आहे. आशिया खंडाचा इतरही देशात मोरांचे थोड्याफार प्रमाणात वास्तव्य आहे. म्हणजे आशिया खंड जिथं आपण राहतो ते त्या इतरही जो देश आहे, जसं चीन असो, अफगाणिस्तान असो, पाकिस्तान असो, म्यानमार असो, अशा इथंही त्याचं जो वास्तव्य म्हणजे निवास, त्याचं राहण्याचं घर आहे, मतलब वहाँ पे भी रहता है, निवास आहे. ब्रह्मदेशात, ब्रह्मदेश म्हणजे आता त्याला म्यानमार म्हणून ओळखतं. म्यानमार हा जो देश है भारताचा शेजारी देश है, पड़ोसी देश है भारत का, वहाँ पर भी इसको राष्ट्रीय पक्षी म्हणून मान दिया जाए. मतलब सिर्फ अपने ही देश में नहीं, तो हमारा जो पड़ोसी देश है म्यांमार, वहाँ पर भी इसे राष्ट्रीय पक्षी बोलकर जो बहुमान है, जो उसका जो मान है वो देण्यात आलेला आहे. परंतु 1947 सालापूर्वी ब्रह्मदेश हा भारताचाच भाग समझला जाता. मतलब आज़ादी के पहले ब्रह्मदेश, जो आज म्यांमार के नाम से जाना जाता है, वो पहले भारत का ही हिस्सा था आज़ादी के पहले. तेथील चालीरीती थोड्या फार फरकाने भारताप्रमाणेच है. वहाँ की जो चालीरीती है, मतलब वहाँ की जो परंपरा है, वहाँ का जो रहन सहन है, वो थोड़े ज़्यादा फ़र्क से भारत समान है, क्योंकि वो भारत का ही हिस्सा था. इस वजह से उसमें भारत के ही बहुत से गुण यहाँ पर आते हुए नज़र आते. तो ये आज हम पहिला भाग यहाँ पर देखा है. ह्या भागात आपल्याला काय सांगितलं आहे मित्रांनो, की मोर हा पक्षीला कशा पद्धतीने विविध चाचणीतून जावं लागलं, तेव्हा जाऊन त्याला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आलं. त्याच्या स्पर्धेमध्ये गरुड, हंस, महासारंगसारखे सुंदर पक्षी होते, त्यांना हरवून तो राष्ट्रीय पक्षी बनला. त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर हा इतिहास मोठा जनरल नॉलेजच्याही दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो. हे जनरल नॉलेजही आपल्याला माहिती पाहिजे. तर याच्यावर आधारित मी तुम्हाला काही प्रश्न देतो मित्रांनो, जो आजच्या पाठावर आधारित आहे, तो तुम्ही करा. ठीक आहे. तर आजच्या आधारित प्रश्न आहे, एक प्रश्न देतो, राष्ट्रीय पक्षी हा मानाचा किताब मिळवण्यासाठी मोराकडे असलेले पक्षी वैशिष्ट्य कोणते होते. आता हा एक प्रश्न तुम्हाला आज सोडवायचा आहे. दुसरा प्रश्न मी तुम्हाला देतो, मोराविरुद्ध दुसरे कोणते पक्षी स्पर्धेत होते. ठीक आहे. मोराविरुद्ध दुसरे कोणते पक्षी स्पर्धेत होते, त्याला असं आपल्याला सर्कल करायचं आहे. 3 असे बॉक्स द्यायचे आहे मित्रांनो, एक चौकटी करायचं आहे आणि त्याला ते उत्तर लिहायचं आहे. मोराविरुद्ध कोणते इतर पक्षी स्पर्धेत होते. ठीक आहे. तर हे तुम्ही सोडवा आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपवर पाठवा. याच्या नंतरचा जो भाग आहे आपण पुढच्या भागात बघू. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.